तर नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। आज आपण आलो आहोत तैलबैला या किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि हा आहे तैलबैला किल्ल्याचा साइन बोर्ड। आणि घाटामधून आल्यानंतर सरळ हा पुढे रोड तैलबैला या गावाकडे जातो आणि इथे पोचल्यानंतर आपण इथे ही आपली गाडी पार्क केलेली आहे। इकडून सरळ आपण ह्या रोडने आलेले आहेत। पार्किंग पासून सरळ वरती आल्यानंतर अर्ध्या पॅचमध्येच सरळ आपल्याला तैलबैला नजरेस पडतो। हे काहीसं या साईडला जंगल पण आहे। तैलबैला किल्ल्याच्या समोरच जो गड दिसत आहे त्याचं नाव गणगड आहे आणि या साईडला बघू शकता खूप जंगल आहे आणि खाली पायथ्याला आपल्याला तैलबैला हे गाव दिसत आहे। इथून सरळ पुढे आल्यानंतर समोरच आपल्याला तैलबैला किल्ल्याचे दर्शन होते। तैलबैलाच्या एका बाजूला घनगड तर दुसऱ्या बाजूला सुधागड पाहायला मिळतो। तैलबैलाच्या ह्या ज्या भिंती आहेत, या कातळ भिंती आहेत, त्यावरून ज्या येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे हे आपण बघू शकता की इथे काही केव्स तयार झालेले आहेत पाण्याच्या प्रवाहामुळे। आणि या खाली पण बघू शकता इथे एक झेंडा ठेवलेला आहे। वाट बंद आहे, दगड वगैरे पडलेले आहेत ना खाली। या साईडला पलीकडे असेल ना तिकडे त्या साईडला सुळका आहे, त्या टाईपचं मंदिर या साईडला। चलो तैलबैलाच्या दोन्ही कातळ भिंतींच्या मध्येच एक छोटंसं मंदिर आहे आणि वाव किती थंड थंड फील होते इथे। आतमध्ये बघू शकता एक छोटंसं मंदिर आहे आणि शेजारीच पाण्याचे टाके आहेत 2। वाव खूप छान आहे। आणि साईडला हा व्ह्यू बघू शकता, समोरच घनगड आहे।